क्रिएशनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण ही सुंदर अशी मोगऱ्याची वेणी कशी बनवायची ते पाहणार आहोत। पहा, आपण जी मोगऱ्याची वेणी बनवतो 2-2 कळ्या एकत्र घेऊन, त्या प्रकारेच ही आपली वेणी तयार झालेली आहे आणि अतिशय सुंदर अशी आहे। तुम्हाला हवा तसा आकार देऊ शकता। इथे बांधण्यासाठी आपण दोरे ठेवलेले आहेत। तर अशी ही सुंदर वेणी कशी बनवायची त्यात आपण पाहूया। ह्या वेणीचा हा बेस बनवण्यासाठी आपण ही हिरव्या रंगाची लोकर घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 आणि 40 आपण ह्या 40 चेन विणलेल्या आहेत। ह्याच्यानंतर काय करायचं आहे, इथे 1 2 3 हा झाला आपला पहिला खांब आणि ही जी 39वी चेन आहे त्याच्यामध्ये एक खांब घ्यायचा आहे अशा प्रकारे। त्यानंतर ह्या ज्या चेन आहेत ह्या प्रत्येक चेनमध्ये एक खांब घालून घ्यायचा आहे आपल्याला अशा प्रकारे। प्रत्येक चेनमध्ये एक खांब। ह्या प्रत्येक चेनमध्ये आपण एक खांब विणून घ्यायचा आहे। तर मी इथपर्यंत हे जे 40 खांब आहेत हे 40 खांब विणून घेते। अशा प्रकारे आपण हे 40 खांब विणून घेतलेले आहेत। नॉर्मली आपण जेव्हा विणकाम करतो तेव्हा इथेच 3 चेन घेऊन इथे वर विणतो, पण ह्यावेळी आपल्याला असं करायचं नाही आहे। इथे काय करायचं आहे आपल्याला, 1 2 3 चेन घ्यायचे आहेत आणि ह्या ठिकाणी यायचं आहे जिथे आपण गाठ मारली होती तिथे क्लोज करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आता ह्या प्रत्येक खांबावर एक एक खांब घेत जायचा आहे ह्या बाजूने अशा प्रकारे। या बाजूने आपल्याला प्रत्येक खांबावर एक खांब घ्यायचा आहे। अशा प्रकारे ह्या प्रत्येक खांबावर एक खांब असं आपण इथपर्यंत विणून घेऊयात। अशा प्रकारे आपण हे प्रत्येक खांबावर एक खांब असं विणून घेतलेलं आहे। आता इथे ही लोकर आपण कट करून घेऊया। आता आपण याच्यावर कळ्या विणायला घ्यायचं आहे। आता ही कळी विणायला घेताना आपण काय करायचं आहे, हे जर आपण एंड केलेलं आहे त्याचा वरचा भाग हा इथे ह्या ठिकाणी हा जो 3 चेनचा पहिला खांब आहे ह्या ठिकाणी ही पांढरी लोकर जोडून घ्यायची आहे आणि एक मुका खांब किंवा सिंगल क्रोशे करून घ्यायचा आहे
आता हा जो दुसरा खांब आहे, ह्या दुसऱ्या खांबामध्ये एक सिंगल क्रोशे करायचा आहे. त्यानंतर 1 2 3 4 4 चेन घ्यायचे आहेत. सुईवर 2 वेळा वेढा द्यायचा आहे. म्हणजे आपल्याला इथे मोठा खांब बनवायचा आहे ट्रिपल क्रोशेट. असा 1 2 1. पुन्हा सुईवर 2 वेळा वेढा द्यायचा आहे आपल्याला. त्याच ठिकाणी हा दुसरा मोठा खांब 1 2 सुईवर 2 वेळा वेढा दिलेला आहे. सेम त्याच ठिकाणी हा तिसरा मोठा खांब सुईवर 2 वेळा वेढा द्यायचा आहे. त्याच ठिकाणी हा चौथा मोठा खांब. अशा प्रकारे हे 4 खांब घातलेले आहेत आपण. आता हा जो 4 चेनचा पहिला खांब आहे त्यातल्या ह्या चौथ्या चेनमधून क्रोशे हुक घालायचा आहे आणि हा लूप इथे ओढून घ्यायचा आहे. इथे असा कळीचा शेप येईल अशा प्रकारे. आता इथे आपण एक चेन घातलेली आहे, 2 3 आणि एक 4 चेन घालायचे आहेत. सेम त्याच ठिकाणी आपल्याला क्लोज करून घ्यायचं आहे. जिथे आपण कळी बनवलेली आहे तिथेच आपण क्लोज करून घेतलेलं आहे हे. आता काय करायचं आहे, हा जो पुढचा खांब आहे त्या पुढच्या खांबावर एक सिंगल क्रोशे घ्यायचा आहे. त्याच्या पुढच्या खांबावर एक सिंगल क्रोशे आणि ह्या ठिकाणी अशी पाकळी बनवायला सुरुवात करायची. 1 2 3 4 4 चेन सुईवर 2 वेळा वेढा द्यायचा आहे. हा झाला एक मोठा खांब. सेम त्याच ठिकाणी सुईवर 2 वेळा वेढा द्यायचा आहे. 1 2 3 सुईवर 2 वेळा वेढा द्यायचा आहे. 1 2 3. आता हे झाले 3 खांब. अजून आपल्याला एक मोठा खांब घ्यायचा आहे. सुईवर 2 वेळा वेढा द्यायचा आहे. 1 2 आणि हे 3. असे हे 4 मोठे खांब घातलेले आहेत. ह्या पहिल्या चेनमधून क्रोशे हुक घालायचा आहे आणि हा लूप आहे हा खेचून घ्यायचा आहे. अशा प्रकारे कळीचा शेप येईल. 1 2 3 4 चेन घ्यायचे आहेत. त्याच ठिकाणी क्लोज करायचं आहे. आता पुढच्या सिंगल क्रोशेवर हा पुढचा जो खांब आहे त्या खांबावर एक सिंगल क्रोशे. त्याच्या पुढच्या खांबावर एक सिंगल क्रोशे आणि इथे अशीच कळी विणायला घ्यायचं आहे. 4 चेन 3 ट्रिपल क्रोशेट क्लोज करून घ्यायचं आहे आणि पुन्हा 3 चेन घेऊन इथे क्लोज करायचं. अशा प्रकारे ही पूर्ण पट्टी आपण इथपर्यंत विणून घेऊयात. तर अशा प्रकारे आपण ह्या इथपर्यंत विणून घेतलेल्या आहे. पहा, अशा ह्या कळ्या विणून घेतलेल्या आहेत. आता जसं आपण ह्या खांबांवर इथे ह्या बाजूला कळ्या विणलेल्या आहेत, सेम ह्या बाजूला विणायचं आहे आपल्याला. मी इथे 1 2 3 चेन घेऊन हा जो खांब आहे आपला इथला, ह्या खांबावर येते. इथे आपण ही पांढरी लोकर तोडून पुढे गेले तरी देखील चालणार आहे. आता इथे अशीच पाकळी तयार करायची आपल्याला. 1 2 3 आणि 4 चेन सुईवर 2 वेळा वेढा द्यायचा आहे. हा झाला एक मोठा खांब. हा दुसरा मोठा खांब झाला. जशी ती आधीची पाकळी विणलेली आहे तसंच विणायचं आहे. हा तिसरा मोठा खांब झाला. हा चौथा खांब. सेम आता
पॉपकॉर्न स्टिच बनवायची आहे. तर ह्या 4 चेनच्या चौथ्या चेनमधून आपण सुई घातलेली आहे आणि ही लोकर इथे अशी ओढून घेतली. 1 2 3 पुन्हा इथे मी 4 चेन घेतलेले आहेत आणि ही जी पहिली पाकळी विणलेली आहे त्याच ठिकाणी क्लोज केलेलं आहे. बाकी पूर्ण प्रोसेस अशीच आहे. ज्याप्रमाणे आपण ह्या बाजूच्या पाकळ्या विणल्यात तसेच ह्या बाजूच्या विणायच्या आहेत. आता पहा, ह्या एका खांबावर पाकळ्या विणलेल्या आहेत. आता ह्या दुसऱ्या खांबावर जायचं आहे. इथे एक सिंगल क्रोशे, त्याच्या पुढच्या खांबावर एक सिंगल क्रोशे घ्यायचा आहे, मुका खांब घ्यायचा आहे. त्यानंतर पुन्हा पाकळी विणायची आहे. 1 2 3 4 4 चेन, सुईवर 2 वेळा वेढा दिलेला आहे. हा झाला एक मोठा खांब, 2 3 4 अशा प्रकारे. पुन्हा ह्या चौथ्या चेनमध्ये सुई घालायची आहे आणि ह्या क्रोशे हुकनेही ओढून घ्यायचं आहे. पहा, अशा प्रकारे हा पॉपकॉर्न तयार झाला. क्लोज करायचा आहे. 1 झालं, 2 3 4 चेन घ्यायचे आहेत. पुन्हा ह्याच ठिकाणी क्लोज करायचं आहे. पुढच्या खांबावर एक सिंगल क्रोशे, त्याच्या पुढच्या खांबावर पाकळी विणायची. अशा प्रकारे ही दुसरी बाजू पण आपण विणून घ्यायची आहे. जशी ही बाजू विणली त्याच प्रकारे ही बाजू देखील आपल्याला विणून घ्यायची आहे. तर ही बाजू मी पूर्ण इथपर्यंत विणून घेते, नंतर काय करायचं ते आपण पाहूयात. अशा प्रकारे ही दुसरी बाजू विणून झालेली आहे आपली. ही शेवटची पाकळी विणल्यानंतर इथे आपण लोकर ही कट करून घेणार आहेत. ही पांढरी लोकर आपण कट केलेली आहे. वा, हे आपण ह्या दोन्ही बाजूने पाकळ्या विणून घेतलेल्या आहेत. ह्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे आहे ना असं फोल्ड होणार आहे. अशा प्रकारे हे दिसतात खांब, हे चांगले खांब आहेत आणि ही उलट बाजू आहे. तर ही उलट बाजू आतमध्ये जाईल. ह्या प्रकारे आपल्याला असं फोल्ड करायचं आहे. अशा प्रकारे तर आपण क्रोशे हुकनेच इथे स्टिचेस टाकून फोल्ड करू शकतो किंवा सुईने देखील करू शकतो. तर आपल्याला आता हे असं बांधून घ्यायचं आहे. त्यासाठी बघा मी ही सुई घेतलेली आहे आणि याच्यामध्ये ही हिरव्या रंगाची लोकर ओवून घेतलेली आहे सुईमध्ये आणि ते गाठ मारते मी. जसं मी आधी दाखवल्याप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे, ही सरळ बाजू आहे ही बाहेर आली पाहिजे आणि ही उलट बाजू आहे ही मध्ये गेली पाहिजे. ह्या प्रकारे आपल्याला शिवून घ्यायचं आहे. पहा, पहिल्यांदा मी इथे ही सुई घातलेली आहे, इथे गाठ मारून घेते. तशी आपण लोकरीला गाठ मारलेली आहे तरी व्यवस्थित भक्कम राहावं म्हणून मी इथे पुन्हा एकदा गाठ मारली आहे. त्याच्यानंतर ही सुई अशी फक्त वर खाली अशी घालायची आहे ह्या स्टिचेसमधून आणि इथून काढायची. असं फक्त शिवून घ्यायचं आहे नॉर्मल. वा, अशा प्रकारे. वा, ह्या पहिल्या खांबातून घातली, पुढच्या खांबातून काढली.
सेम शिवून घ्यायचं आहे आपल्याला हे असं फोल्ड करून. मी सुईमध्ये डबल धागा घेतलेला आहे बघा असा, त्यामुळे थोडासा हा बेस जाड होईल. बस किती सुंदर अशी ही वेणी तयार होत आहे. पहा किती सुंदर अशी ही 2 लेअरची वेणी तयार झालेली आहे आपली. अगदी आपण जी खरी मोगऱ्याची वेणी बनवतो 2-2 कळ्यांची, त्या प्रकारे ही वेणी तयार झालेली आहे. आणि कधीही न कोमजणारी ही वेणी तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. आता हे बांधण्यासाठी आपण इथे थोड्या साखळ्या तयार करू. आता आपण वेणी शिवून झाल्यावर ही जी लोकर उरलेली आहे एका बाजूला, ह्याचे पण साखळे तयार करून घेऊ. अशा प्रकारे ही डबल लोकर आहे. अशा प्रकारे थोडी साखळी तयार केलेली आहे मी. आणि बाकी ही सुट्टी ठेवू शकतो आपण, किंवा मग पुढे देखील आपण अजून साखळी बनवून घेऊ शकतो. हे खाली मी बांधण्यासाठी ठेवलं. सेम ह्या साईडला थोडी लोकर आपण जोडून घेऊयात ह्या बाजूला. आणि दुसऱ्या बाजूला लोकर जोडून घेते इथे अशी. सहा, सात, आठ. आपल्या आवडीनुसार आपण अशा थोड्या साखळ्या बनवू शकतात किंवा पूर्ण साखळ्या देखील बनवू शकतात, पण तेवढी काही आवश्यकता नाही. पहिले जेवढी बनवली होती ह्या 8 साखळ्या होत्या, इथे देखील मी 8च साखळ्या घातलेल्या आहेत. आणि हे लोकर याच्यातून ओढून घेतले. आणि अशा प्रकारे इथे ही खाली बांधण्याची ही दोरी सोडलेली आहे आपण. आता आपली ही सुंदर अशी वेणी तयार झालेली आहे. आणि त्याला आपण इथे खाली बांधण्यासाठी दोरे देखील लावलेले आहेत. तरी देखील जर आपल्याला असं वाटत असेल की अजून ह्याला चांगला शेप यावा, तर अशा प्रकारे जी आपली आर्ट क्राफ्टमधली तार असते ती तार देखील आपण ह्याच्यामध्ये टाकू शकतो. माझ्याकडे हे एक तार आहे, आपण टाकूया याच्यामध्ये. हे जे आपण शिवून घेतलेले आहेत 2 पार्ट्स, त्याच्यामध्ये असं आपण घालू शकतो.
किंवा मग शिवत असताना देखील आपण ती तार ठेवून नंतर मग शिवू शकतो. पहा, अशा प्रकारे ही तार मी मध्ये घातलेली आहे. तशी ही तार नाही घातली तरी देखील चालणार आहे, पण ही तार घातल्यामुळे बघा असा छान असा आकार येतो ह्या वेणीला. आता ही इथली एक्स्ट्राची तार आहे ही आपण कट करूया आणि हे इथे फोल्ड करूया. अशा प्रकारे किती सुंदर अशी आपली वेणी तयार झालेली आहे. आता ह्या ज्या कळ्या आहेत, ह्या 2-2 कळ्या ज्या आपण केलेल्या आहेत अशा व्यवस्थित समोरासमोर याव्या म्हणून आपण आणखी एक गोष्ट करू शकतो. पहा, हिरव्या रंगाची लोकर घ्यायची आहे. ह्या 2 पाकळ्या आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला ती घ्यायची आहे. त्यासाठी बघा अशी लोकर घेतलेली आहे मी हिरवी आणि खाली ह्याला गाठ मारून घेते. अशा प्रकारे तर ही गाठ मारल्यानंतर काय करायचं आहे, पहा इथून अशी 2 कळ्यांच्या मधून फिरवायची आहे लोकर. ह्या 2 कळ्यांच्या मधून फिरवलेली आहे. आता ह्या पुढच्या ज्या 2 कळ्या आहेत अशा ह्या 2 कळ्यांच्या मधून फिरवायची. अशा प्रकारे ही वेणी आपल्याला बांधून घ्यायची आहे. जशी आपली खरी वेणी आपण बांधतो तशी. बघा इथून ही लोकर फिरवायची आहे हिरवी. अशा प्रकारे सेम इथून तुम्हाला दिसेल ही अशी 2-2 कळ्यांची ओळ तयार होणार आहे. अशा प्रकारे ही पूर्ण वेणी आपल्याला बांधून घ्यायची आहे. वा, तर ही वेणी इथपर्यंत बांधून घेते मी आणि शेवटच्या 2 कळ्या अशा प्रकारे बांधून घेतलेल्या आहेत. त्यानंतर शेवटी इथे मी तारेजवळ बांधून घेते. हे लोकर इथे कट करून घेते. आता ही वेणी अशी 2-2 कळ्यांना बांधून घेतल्यामुळे अगदी खऱ्याखुऱ्या वेणीसारखी अशी वेणी तयार झालेली आहे. पहा, खूप सुंदर अशी वेणी तयार झालेली आहे आणि तुम्ही हवं तसा याला आकार देऊ शकता. तार टाकल्यामुळे खूप छान इफेक्ट आलेला आहे त्याला. आणि अशी ही मोगऱ्याची वेणी तुम्हाला ही नक्कीच आवडेल. तुम्ही एकदा ही वेणी बनवून पहा आणि वेणीचा माझा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर कमेंट करून सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. धन्यवाद.